तुम्हाला या तूर पिकावर कशा कशा प्रकारे रिझल्ट आला, कशी कशी ट्रीटमेंट केली तुम्ही, त्याबद्दल माहिती सांगा. याच्यावर पहिले आम्ही धन्वंतरी खत वापरलं. बरं, खत झाल्याच्या नंतर म्हणजे गोरीच प्रोम वापरलं. हो. हा. नंतर या तुरीला बीजक्रिया केली. पेरताना बीज प्रक्रिया केली, खत सुद्धा वापरलं. हो, खत सुद्धा वापरलं. बरं. हो. आणि पुढे आणि नंतर मग स्प्रे केले याच्यावर. स्प्रे केले. किती स्प्रे घेतले तुम्ही? आतापर्यंत 3 स्प्रे तुम्ही केलेले आहेत. हो. तर या 3 स्प्रे मध्ये तुम्हाला काय अनुभव आला? आता 100% अनुभव आला सर. हे पाहून घ्या आता माल कसा आहे. अच्छा. हा, हो. शेंगाच लागलेले आहेत. हो. शेंगा आहेत, नुसतं दुसरं काही दिसत नाही. तर आपल्या या तुरीच्या पिकासोबत आणखी शेतकरी बांधव आहेत तुमच्या एरियामध्ये, हो. त्यांनी सुद्धा तुरीचे पिकं लावलेले आहेत. हो सर. तर त्यांना आपल्या या औषधीबद्दल कल्पना नाही अजून. नाही. तर त्यांच्या तूर पिकामध्ये आणि तुमच्या तूर पिकामध्ये काय फरक आहे? असा 100% फरक दिसते सर आम्हाला. कसा फरक आहे? हे वापरल्याच्यानं. हे वापरल्यामुळे त्यांचं काय डेव्हलपमेंट, तुमचं काय डेव्हलपमेंट, फरक काय? आता बाजूच्या शेतात जर पाहिलं तर समजा असा माल वगैरे असा माल लागलेला दिसत नाही. नाही सर. आणि एका याला किती किती शेंगा आहेत मोजा बरं. एका डांगीला खूप म्हणजे लागलेला आहे. हो. तोरमचे तोरम आहेत, हो. आहे की नाही? हो. हे बघा, यांनी ठाकरे साहेबांनी पकडलेली आहे. तर असा रिझल्ट त्यांचा नाही आहे. नाही सर. तर आपले धन्वंतरी जे प्रोडक्ट आहेत, हो. हे प्रोडक्ट तुम्हाला जो वापरून रिझल्ट आलेला आहे, हो सर. याच्याबद्दल शेतकरी बांधवांना तुम्ही या व्हिडिओद्वारे काय मेसेज देणार, काय निरोप देणार, काय संदेश देणार? हो, जसं आम्ही त्यांना हे वापरतो सर, तसं त्याने सुद्धा वापरायला त्यांनी सुद्धा वापरायला पाहिजे. 100% रिझल्ट आहे सर. 100% रिझल्ट आहे. हो. तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? एकदम समाधान. ठीक आहे, धन्यवाद.